हे बघा शोरूम पिकअप, मला पण सांगा राव असली गाडी कुठं मिळते. मी पण आता तेच चालू करणार आहे, कारण माझी गाडी अशी पण तशी पण नील आहे. उगाच राव टायर जाळून धंदा करण्यापेक्षा ही बरं नाही वे, सगळं कंपनीचं. तर भावानं आपली गाडी भरली होती बघा कर्नाटकसाठी, आणि गाडी काय लवकर चालती भरून. आणि गाडी बघा मागल्या पटांगणात भरायला गेलतो, गाडी भरून घरी गेलतो. जेवण पाण्याचं बेत करून प्रवासाला केली बघा सुरुवात. अलीकडला पट्टा तर सगळा मोकळा होता, पलीकडला पट्टा राव लय बेकार जाम होता, कारण कृष्णा हॉस्पिटल पाशी गाडी एक बंद पडली होती. त्यामुळे पाचवड फाट्यापर्यंत सगळी लाईन लागली होती. पोहोचलो बघा किनीच्या टोल नाक्यावर. टोल नाक्यावर पण काय थांबलो नाही. निप्पाणच्या पार्टीचा फोन येत होता, लवकर या लवकर या. मग काय कोकणोल टोल नाक्यावर पण काय थांबलो नाही. काय निप्पाणी काय 100 किलोमीटर काय लय नाही. पोहोचलो मार्केटला, गाडी खाली केली, मग जरा तिथेच थांबलो होतो. हे बघा दत्ताभाऊच्या गाडीत काय वाटाणा भरलाय. 1.3 मध्ये 120 पोती भरलाय, बोडा दम लागतो. आणि सगळी पोती 35-40 किलो. आणि हे बघा आपलं दुसरं टायमिंगचं रॉकेट. आणि हे आपलं निप्पाणचं दिलदार मालक. तिथे जरा थांबलो होतो त्यांच्या संगत गप्पा गोष्टी करत. मला पण काय काम नव्हतं, संकेश्वर जाऊन झोपायचं होतं. मग पोहोचलो बघा डायरेक्ट संकेश्वर मार्केटला. आणि आपल्या संगत सुप्रीत पण होता. तो येतं म्हणला होता म्हणून थांबलो होतो मी पण. सकाळी 6 वाजता आलं बघा हमाल. त्याला म्हणलं पाठदीची गाडी खाली करून दे बाबा, रातभर झोपले मचरात. मग काय खाली करून आलो बघा, संकेश्वर मध्येच नाश्ता करून निघूया म्हणलं. म्हणजे कराडपर्यंत जाऊस तर काय टेन्शन नाही परत हो. तौंदी घाटात सगळा डोंगर फोडून फोडून रस्ता बनवलाय. ब्रिज कधी चालू होतोय काय माहित. तरी पण राव इकडं बऱ्यापैकी राव फास्ट काम झालंय बरं का. पोहोचलो बघा बाउंड्रीला. बाउंड्रीला काही राव आरसी द्या, मागा आणाय जावा, लय बॉम्ब. पोहोचलो बघा कराडमध्ये. सागर फिश कंपनीमध्ये ऑफर चालू होती. म्हणलं जाता जाता मासं तेवढं घेऊन जाऊया, आणखी बडीव दुरळा आवडीव. तर भावाने व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना तेवढं राव फॉलोचं बटन नक्की दाबा.